अपंग होतं. आता काही वेळा अपंगत्व म्हणलं का शब्द खटवतो, तर अपंगाला शब्द दिव्यांग हा टाकलेला आहे. म्हणजे आता काय काय दिव्यांग असे आहेत, फोटोमध्ये पाहिले असेल तुम्ही, असे काही दिव्यांग माणसं आहेत त्यांना दोन्ही हात नाहीत, पायाला बोटूसुद्धा नाहीत, तरी सुद्धा त्या पायाच्या बोटामध्ये पेन लिहिणं, पेन घेणं आणि पेनच्या साहाय्यानं जो मजकूर असेल लिहिणं वाचणं, अशा पद्धतीनं जे दिव्यांग लोक आहेत ते आपल्या सुशिक्षित लोकांपेक्षा जास्त पद्धतीने स्वतः दैनंदिन व्यवहार ते करू शकतात. लिहिणं असेल, वाचणं असेल, बाजारात जाणं असेल, व्यवहार एका बुद्धिमान माणूस जे लिहू शकत नाही, वाचू शकत नाही, अशा पद्धतीचे उदाहरणार्थ अशी दिव्यांग माणसं स्वतःच्या दिव्यांगावर मात करून सर्वसामान्य माणसासारखं स्वतःचं जीवन व्यतीत करतात किंवा घालवतात. तर शासनाच्या ह्या दिव्यांग दिनानिमित्त त्या दिव्यांग माणसाला आपण आपल्यामध्ये काहीतरी कमी आहे असं जाणीव न करता त्याला समाजामध्ये सन्मान द्यायचा आणि त्याचा आदरयुक्त सत्कार करायचा आणि त्याच्या उणीवाची जाणीव न भासू देता सर्वसामान्यपणे सामान्य माणसाला जीवन जगण्यासाठी त्यांना प्रतीत करा किंवा उपक्रम सहभाग करून घेण्याचा असा एक जागतिक दिव्यांग दिन सर्व भारतामध्ये हा साजरा करण्यात येत आहे. आणि त्या दिनाचं औचित्य साधून अशी जी काही दिव्यांग लोक असतात त्यांना वेगवेगळ्या प्रकारचा सन्मान करायचा आणि त्याचे जे स्कीम असतात, स्कीमा मला वाटतं बऱ्या असतात. दिव्यांग जर असतील तर ज्यांना हात असतील त्यांना हातानं चालणारी एखादी मशीन द्यायची, कडबा कुटे असेल, कडबा किंवा मिरची कांडप असेल, अशा पद्धतीचे विविध प्रकारचे उपकरण देऊन त्यांना घरातून बाहेर काढणं आणि 4 पैशाचं अर्थार्जन कसं त्यांना मिळवणं हे सांगण्यासाठी हा एक दिवस साजरा करण्यात येतो. आणि त्या दिनाचं औचित्य साधून आपण जे दिव्यांग आहेत त्यांना आपण